वार्तांकन रोखठोक बातमी। शहरासह हद्दवाढ भागात सुरू असलेल्या गढूळ कमी दाबाच्या आणि अनियमित पाणी पुरवठ्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोमवारी सोलापूर महानगरपालिकेत तीव्र आंदोलन करत प्रशासनाला कडक इशारा दिला। नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात महापालिका आणि सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला। महानगरपालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेने पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर जोरदार टीका केली। विधानसभा आणि महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपकडून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक भागात 5 ते 8 दिवसांनी पाणी येत असून तेही अत्यंत कमी दाबाने आणि गढूळ स्वरूपात येत असल्याचा आरोप करण्यात आला। गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून काही भागात आजारांचे प्रमाण वाढल्याचंही आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तरं मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप असल्याचं शिवसेनेनं नमूद केलंय। महापालिका नागरिकांकडून वर्षभराचे पाणी बिल वसूल करते, मात्र अनेक भागात अद्याप टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो। ही प्रशासनाची मोठी अपयशाची कबुली आहे, असा घणाघात यावेळी करण्यात आला। सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ थांबवा आणि तातडीनं सुरळीत पाणी पुरवठा करा, अन्यथा शिवसेना स्टाईलनं तीव्र जन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। या आंदोलनाचं नेतृत्व जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शरणराज केंगनाळकर, महानगर प्रमुख महेश धाराशिवकर, महिला आघाडी संघटिका मंगल थोरात, जिल्हा संघटिका प्रिया बसवंती आणि दत्ता माने यांनी केली आहे। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।